नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. अंतर्गत रस्ते विकासाची कामं जलद करण्याचे पालिकेला निर्देश. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार 3 दिवसीय कार्यक्रम. आणि बांधकाम व्यावसायिकांच्या वतीनं आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशनला शानदार सुरुवात. गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचं काँक्रिटीकरण ही कामं एकत्र सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDAला दिले आहेत. तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामं मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा असेही निर्देश सरनाईक यांनी दिलेत. गायमुख मेट्रो आणि रस्त्याचं काम एकत्र सुरू केल्यामुळे ती कामं एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही. या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल, मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून MMRDA मार्फत होणारे विविध विकास प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प, घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती इत्यादी विषयांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव, MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, MMRDAचे संचालक अनिल साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रोड सेवा रस्ता मुख्य मार्गाशी जोडून घेण्याच्या कामाबाबत सरनाईक यांनी पावसाळ्याच्या आत सर्व बाधित झाडांचं पुनर्रोपण पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेला दिल्या. घोडबंदर रोड परिसरातील अंतर्गत पर्यायी रस्त्यांची जोडणी झाल्यावर मुख्य घोडबंदर मार्गावरील किमान 20% वाहतूक कमी होईल. त्यामुळे हे 5 पॅकेजमधील काम MMRDAनं जलद करावेत. त्यासाठी भूसंपादन किंवा इतर आवश्यक सहकार्य ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं समन्वय साधून तातडीनं करून द्यावेत असे निर्देश सरनाईक यांनी दिलेत. स्थिती नाकारता येणार नाही, कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्ज झाल्यानंतर नक्कीच निश्चितपणे वाहतूक कोंडी कमी होईल. पुढे आता बोरिवली टनल चालू होत आहे. आमच्या टिपूजीनेवाडी ते बोरिवली टनलचं काम चालू झालेलं आहे. पुढे गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत आमच्या MMRDAने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे. तोही टनलचं काम चालू होईल. गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल. त्याचंही मुद्दल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतोय. त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो की इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागतो. जागा संपादनामुळे प्रकल्पाला उशीर होतो. काही जागा भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते. फक्त महिना 2 महिन्यात ती होत नाही. त्याला त्या प्रक्रियेला किमान 8 ते 9 महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते. परंतु सौरभराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्या कारणाने त्याला चालना मिळेल. ठाणेकर आहेत म्हणून आम्ही आहोत असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात केलंय. स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या आनंदोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यंदा या कार्यक्रमाचं 3रं वर्ष असून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी असे 3 दिवस हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, दिग्दर्शक मंगेश देसाई आणि अशोक हांडे यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळेला उपस्थितांशी संवाद साधताना ठाणेकर आहेत म्हणून आम्ही आहोत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. सामंत पुढे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाची संधी मला दिली. या कार्यक्रमातून निर्माण होणारा निधी वैद्यकीय मदतीसाठी देणारे अशी आशा आदर्शवाद संस्था महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाल्या आणि वैद्यकीय क्षेत्राला मदत मिळाली तर आरोग्य विभागाचा भार कमी होईल. मी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय जे स्थापन झालं त्याच्या फाईलवर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सही करण्याचं भाग्य मिळालं असंही ते म्हणाले. त्यानंतर या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सदाबहार गीतांचा अमृतलता हा कार्यक्रमही पार पडला.
ठाण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांच्या वतीनं MCHI क्रेडाईतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशनची शानदार सुरुवात हायलँड ग्राउंड ठाणे इथे झाली। या प्रदर्शनाला ठाण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली। यावेळेला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव, MCHIचे माजी अध्यक्ष अजय शर आणि MCHIचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांची उपस्थिती होती। 4 दिवस चालणाऱ्या या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या नवीन प्रकल्पांचे प्रदर्शन मांडलेत। ठाण्यात घर घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी असून किफायतशीर दरात घरांची माहिती मिळणार आहे। या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजना, गृहकर्ज सुविधा आणि नवीन प्रकल्पांबाबत तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे। ठाणेकरांसाठी हा एक संपूर्ण गृहप्रदर्शन मेळा ठरणार आहे। आगामी 3 दिवस हे प्रदर्शन खुलं राहणार असल्यानं नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं। अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडित पुस्तिका बारकाईनं वाचायला हव्यात। अर्थभान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची कारणमीमांसा, त्याचे परिणाम, त्याचं आकलन होऊ शकणार नाही। त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते, असं प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले। ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025च्या निमित्तानं संवाद साधला। यावेळेला उपायुक्त उमेश विरारी यांनी त्यांचं स्वागत केलं, तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केलं। याप्रसंगी संस्थेचे संचालक महादेव जगताप उपस्थित होते। वित्तीय तूट, त्याचे अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यातील प्रमाण याचे तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केलं। कोणताही अर्थसंकल्प हा त्या सरकारचे राजकीय धोरण निर्देशक असतो, हे कायम लक्षात ठेवायला हवं। गिग इकॉनॉमीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी, विमा क्षेत्रातील 100% परकीय गुंतवणुकीस मान्यता, अणुऊर्जेत खासगी क्षेत्रात प्रवेश इत्यादी निर्णयांचा सकारात्मक परिणाम होतील असे कुबेर म्हणाले। तसंच लघुउद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी 100 अनुत्पादक जिल्ह्यांची निवड, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच रोजगार निर्मितीही होईल असं कुबेर यांनी स्पष्ट केलं। कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगानं प्रशिक्षणार्थींनी विविध प्रश्न विचारले, त्याला कुबेर यांनी उदाहरणासह सविस्तर उत्तरं दिली। खटल्यादरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता। अखेरीस त्या गरीब मायबापानं आपल्या मुलाच्या मृत्यूचं ओझं हृदयावर असताना देखील घाबरून ही केस मागे घेतली, असा दावा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे केलाय। कायदा इतका पायदळी तोडू नका असं सांगत अक्षय शिंदेचं भूत तुमच्या मानगुटीवर बसणार आहे नक्की, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे। आपल्याला यापुढे खटला लढायचा नसून प्रकरण बंद करावं, अशी विनंती बदलापूर लैंगिक हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली। त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून अशाच प्रकारे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे। अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी हा खटला आम्हाला आता लढायचा नाही असं न्यायालयापुढे सांगितलं। उच्च न्यायालयानं स्वतःहून या केसमध्ये लक्ष घातलंय। ही चकमक खोटी असल्याचं न्यायालयानं पहिल्या दिवसापासूनच सूचित केलं होतं। त्यानंतर सादर झालेल्या अहवालातून ही चकमक पूर्णतः खोटी असल्याचं सिद्ध झालं आणि कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले, असं आव्हाड यांनी म्हटले। वागळे इस्टेट भागातील किसननगर परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या छतावर एका बाळाचा मृतदेह आढळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। किसननगर परिसरात एक इमारत आहे। या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रूमच्या खिडकीवर 2 ते 3 दिवसाचं बाळ मृत अवस्थेत पडल्याचं इमारतीच्या रहिवाशांना आढळून आलं। त्यांनी या घटनेची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्यात दिली। माहिती मिळताच श्रीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला। बाळाच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नसून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। तसंच पोलिसांनी इमारतीत तसंच आजूबाजूच्या परिसरात कोणती महिला गरोदर होती का याची चौकशी सुरू केली। आसपासच्या दवाखान्यात आणि रुग्णालयात या संदर्भात विचारणा केली जाते। या बाळाची कुणीतरी जाणून बुजून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। आज सकाळी जो पण घटना इथे घडली आहे, बिल्डिंग खैरुनिसा बिल्डिंग आणि पंचजन्य बिल्डिंगच्या मध्ये गल्लीतले एका पहिल्या मजल्यावरच्या बॉक्सगिरीच्या पत्र्यावरती एक नवजात शिशू आम्हाला पाहायला भेटलं आणि त्यानंतर जे पण प्रक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या इकडच्या नगरसेवकांनी केले आहे
आता हा जो इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे तर ते आम्ही एवढंच सांगायला सांगतो की इच्छितो की इथे पूर्ण एकदम घाबरल्यासारखं सगळ्यांचं इथे वातावरण झालेलं आहे. तर आणि दुसरं काय की हा कशी घटना घडली ते कोणाला पण अजूनपर्यंत डोक्यामध्ये बसतच नाही आहे. तर परत एकदम चांगली चौकशी करावी हे आमच्याकडनं सगळ्यांचं मत आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अंतर्गत रस्ते विकासाची कामं जलद करण्याचे पालिकेला निर्देश. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार 3 दिवसीय कार्यक्रम. आणि बांधकाम व्यावसायिकांच्या वतीनं आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशनला शानदार सुरुवात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.